नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. बुधवारी आलेली आहे कमला एकादशी. ही साधी एकादशी नाही. विशेष म्हणजे ही कमला एकादशी पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात आलेली आहे. आणि या दिवशी जर श्रद्धेने गाईला एक वस्तू खाऊ घातली तर कितीही अडलेली कामं असोत, घरातील अडचणी असोत, पैशाची समस्या असो किंवा मनातील एखादी कठीण इच्छा असो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने मार्ग मिळू लागतो असं आपल्या शास्त्रात सांगितलं आहे. अनेक लोक उपवास करतात, पूजा करतात, पण या दिवशी गायीची सेवा केल्याने मिळणारं पुण्य खूप मोठं मानलं जातं. म्हणून आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक मास सुरू आहे. म्हणतात ना, अतिथी देवो भव. तसाच अधिक मास म्हणजे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी ईश्वराने दिलेली एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले नामस्मरण, पूजा, दान, जप, सेवा याच 5 फळं अनेक पटीने वाढत असं मानले जातं. आणि याच अधिक मासाच्या शुक्ल पक्षात आलेली कमला एकादशी खूपच विशेष मानली जाते. ही एकादशी अत्यंत दुर्मिळ, अलौकिक, महत्वाची आहे. आपल्या सनातन धर्मातील पुराणात असं स्पष्ट सांगितलं आहे की अधिक मासात येणाऱ्या या एकादशीचं व्रत श्रद्धेने केल्याने मिळणारे पुण्य हे इतर अनेक एकादशीपेक्षा कितीतरी पटीने अधिक असतं. संसारातील दुःख, अडचणी, आर्थिक ताण, मानसिक अस्वस्थता कमी करून भगवान विष्णूंची कृपा मिळवून देणारी ही पवित्र तिथी मानली जाते. म्हणूनच अनेक लोक या दिवशी आवर्जून उपवास करतात. काही लोक संपूर्ण दिवस नामस्मरण करतात, तर काही लोक दान धर्म करतात. पण एक गोष्ट खूप कमी लोकांना माहीत असते, ती म्हणजे या दिवशी गायीची सेवा करण्याचे विशेष महत्त्व. गाय ही आपल्या हिंदू धर्मात केवळ प्राणी मानली जात नाही, तर गायीमध्ये 33 कोटी देवदेवतांचा वास मानला जातो. म्हणून गायीला गोमाता म्हटले जातं. कमला एकादशीच्या दिवशी जर श्रद्धेने गायीला विशेष नैवेद्य खाऊ घातला तर ती सेवा थेट भगवान विष्णूंपर्यंत पोहोचते असं मानलं जातं. विशेष म्हणजे त्यांना उपवास करणं शक्य नाही, त्यांना मोठी पूजा जमणार नाही, अशा लोकांनी हा छोटासा उपाय श्रद्धेने केला तरी त्याचं शुभ फळ मिळत असतं. अनेकांच्या जीवनात काही ना काही अडचणी चालू असतात. कोणाचं लग्न जमत नाही, कोणाच्या घरात सतत भांडणं होतात, कोणाच्या हातात पैसा टिकत नाही, काही लोकांना नोकरीत अडथळे येतात, काही जण मानसिक तणावात असतात आणि प्रत्येक वेळा खूप प्रयत्न करूनही काम पूर्ण होत नाही. त्यावेळी माणूस पूर्णपणे थकून जातो. पण आपल्या शास्त्रात काही साधे आणि सात्विक उपाय सांगितले आहेत. श्रद्धा आणि विश्वासाने केलेले उपाय मनाला आधार देतात आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणतात. बुधवारी कमला एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक विशेष वस्तू गायीला खाऊ घालायची आहे. हा उपाय सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता, पण पूर्ण श्रद्धेने, शांत मनाने करायचं आहे. फक्त घाईघाई दिखाव्यासाठी करू नका. भगवान विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचे स्मरण ठेवून हा उपाय केला तर त्याचं महत्त्व अधिक वाढतं. कमला एकादशी असल्यामुळे या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करणं देखील खूप शुभ मानलं जातं. कारण कमला हे माता लक्ष्मीचं एक पवित्र नाव आहे. या दिवशी भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी विशेष पूजा करतात. हा अधिक मासात आलेली ही एकादशी असल्यामुळे तिचं महत्त्व अजून वाढलेलं आहे. बुधवारी सकाळी शक्य असेल तर लवकर उठा, स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा, घरातील देवघर स्वच्छ करा, देवासमोर तुपाचा दिवा लावा. तुळशीसमोर दिवा लावला तरी खूप शुभ मानलं जातं. दिवसभरात वेळ मिळेल असं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो नारायण नमः या मंत्राचा जप करत राहा. घरात शांत आणि सात्विक वातावरण ठेवण्याचा प्रयत्न करा. या सर्व गोष्टींसोबत गायीला खाऊ घालायचा जो विशेष नैवेद्य आहे तर तो कसा तयार करायचा, त्यात कोणती वस्तू लागते आणि गायीला नेमका कशा पद्धतीने खाऊ घालायचा हे आता आपण जाणून घेऊया. कमला एकादशीच्या दिवशी गायीला खाऊ घालायचा जो नैवेद्य आहे तो खूप साधा आहे, पण श्रद्धेने केला तर त्याचं महत्त्व खूप मोठं मानले जातं. अनेक लोकांना वाटतं की मोठमोठ्या पूजा केल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही, पण आपल्या शास्त्रात भावना आणि श्रद्धेला सर्वात जास्त महत्त्व दिलं आहे. म्हणून हा उपाय करताना मन स्वच्छ आणि शांत असणं खूप गरजेचं आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरात भगवान विष्णू, विठ्ठल, बाळकृष्ण, माता लक्ष्मीचा फोटो, मूर्ती असेल तर त्यासमोर बसायचं आहे. काहीच नसेल तर हरकत नाही, फक्त मनापासून नामस्मरण करा, कारण देव भावना पाहतात. यानंतर एक स्वच्छ ताट घ्या,
स्टीलचं तांब्याचं असेल तरी चालेल. त्या ताटामध्ये थोडी हळद घेऊन छोटंसं स्वस्तिक काढा. हे स्वस्तिक शुभ मानलं जातं. त्यानंतर त्या ताटात एक छोटी खोबऱ्याची वाटी ठेवायची आहे. त्या खोबऱ्याच्या वाटीत तुम्हाला चणा डाळ भरायची आहे आणि चणा डाळीवर गुळाचा खडा ठेवायचा आहे. सोबत 1 किंवा 2 केळी देखील ठेवायचे आहे. हा नैवेद्य खूप साधा वाटतो, पण कमला एकादशीच्या दिवशी गाईला गूळ, चणा डाळ आणि केळ खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं. कारण या वस्तू सात्विक मानल्या जातात आणि गाईलाही या वस्तू प्रिय असतात. यानंतर त्या ताटासमोर तुपाचा तेलाचा दिवा लावा, अगरबत्ती लावा आणि शांतपणे काही वेळ भगवान विष्णूचं नामस्मरण करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र बोलू शकता. जितका वेळ जमेल तितका वेळ जप करा. मनात तुमची इच्छा बोला. घरातील अडचणी सांगा. आर्थिक समस्या असतील, आरोग्याची चिंता असेल, मुलांचे शिक्षण असेल, लग्नाची अडचण असेल, जे काही मनात आहे ते शांतपणे भगवान विष्णूंना सांग. कारण अधिक मासात केलेली प्रार्थना विशेष फलदायी मानली जाते. त्यातही कमला एकादशीला केलेली सेवा भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना लवकर पोहोचते तसं सांगितलं जातं. त्यानंतर हा नैवेद्य घेऊन तुम्हाला गायीजवळ जायचं आहे. तुमच्या घराजवळ जी गाय असेल तिथे जा. ओळखीची गाय असो, इतर कोणाची गाय असो, श्रद्धेने तिची सेवा करा. सर्वप्रथम गायीसमोर हात जोडून नमस्कार करा. शक्य असेल तर तिच्या पायावर थोडंसं पाणी अर्पण करा. कपाळावर हळद कुंकू लावा. मग प्रेमाने तिला तो नैवेद्य खाऊ घाला. खोबऱ्याचे छोटे छोटे तुकडे करून द्या. चणा डाळ, गूळ आणि केळ एकत्र भरून गाईला द्या. गाईला कधीही घाई जबरदस्तीने काही खाऊ घालू नका. प्रेमाने शांतपणे द्या. लोक हा उपाय करताना एक चूक करतात, ते भक्त वस्तू देतात पण मनात श्रद्धा नसते. तसं करू नका. गाय ही आपल्या धर्मात पूजनीय मानली गेली आहे, म्हणून तिच्याकडे सेवा भावाने पहा. कारण सेवा आणि श्रद्धा याचं फळ नेहमी मोठं मिळतं. या दिवशी शक्य असेल तर गाईला प्रदक्षिणा घाला आणि तिच्या पायाखालची थोडीशी माती कपाळाला लावा. काही लोक ही माती देवघरात ठेवतात अशी मान्यता आहे की त्यामुळे घरातील नकारात्मकता कमी होते, घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. कमला एकादशीच्या दिवशी हा उपाय करताना मनात राग, द्वेष, भांडण, वाईट विचार ठेवू नका. शक्य तितकं शांत राहा. कोणालाही दुखू नका. कारण अधिक मासात केलेली प्रत्येक चांगली गोष्ट अनेक पटीने वाढून परत मिळते असं मानलं जातं. की एक महत्वाची गोष्ट, बुधवारी शक्य असेल तर तुळशी समोर सकाळी संध्याकाळी तुपाचा दिवा नक्की लावा. घरात विष्णू सहस्रनाम, रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ नामस्मरण सुरू ठेवा. घरातील वातावरण खूप प्रसन्न वाटू लागतं. अनेक लोक विचारतात हा उपाय केल्यावर किती दिवसात फळ मिळतं, पण देवाकडे केलेली सेवा ही व्यवहारासारखी नसते. श्रद्धेने केलेलं प्रत्येक चांगलं कर्म योग्य वेळी फळ देतच. त्यामुळे पूर्ण विश्वासाने, सकारात्मक मनाने हा उपाय करा. कमला एकादशीच्या दिवशी काही छोटे छोटे नियम पाळले तरी त्याचे शुभ फळ अधिक मिळतं असं सांगितलं जातं. म्हणून शक्य तितकं दिवस सात्विक पद्धतीने घालवण्याचा प्रयत्न करा. अनेक वेळा आपण पूजा करतो, उपाय करतो, पण दिवसभर राग, चिडचिड, वादविवाद सुरू असतात. मन शांत राहत नाही. त्यामुळे शक्य तितकं शांत राहा. घरात प्रेमाने बोला. कोणालाही कठोर शब्द बोलू नका. या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करा. खूप शुभ मानलं जातं. जर तुमच्या घरी तुळस असेल तर सकाळी स्वच्छ पाणी घाला. तुळशी समोर दिवा लावा. हात जोडून प्रार्थना करा. कारण तुळस ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय मानली जाते. विशेषतः अधिक मासात तुळशीची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी वाढते असं सांगितलं जातं. बुधवारी शक्य असेल तर घराच्या मुख्य दरवाजासमोर थोडी रांगोळी काढा. अगदी छोटी काढली तरी चालेल. उंबरठा स्वच्छ ठेवा. कारण आपल्या शास्त्रानुसार स्वच्छ आणि सात्विक घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. माता लक्ष्मीचं आगमनही अशा घरात होत असं मानलं जातं. कमला एकादशी असल्यामुळे दान धर्माचेही विशेष महत्त्व आहे. तुमची यथाशक्ती एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा. पक्ष्यांना दाणे टाका. गाईला चारा द्या. एखाद्या वृद्ध व्यक्तीची मदत करा. कारण अधिक मासात केलेली सेवा, दान खूप पुण्यदायी मानलं जातं. अनेक लोक विचारतात उपास नाही केला तरी चालेल का? तर हो, प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. काही लोकांना तब्येतीमुळे उपास करणं शक्य नसतं. काही लोक कामावर असतात. त्यामुळे जर पूर्ण उपास शक्य नसेल तर फक्त सात्विक आहार घ्या. कांदा, लसूण, मांसाहार, जास्त तिखट, मसालेदार पदार्थ टाळा आणि दिवसभरात शक्य तितकं नामस्मरण करा. कारण एकादशीचा खरा अर्थ फक्त उपाशी राहणं नाही, मन, विचार आणि आचरण शुद्ध ठेवणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. अनेक लोक दिवसभर उपवास करतात पण मनात राग ठेवतात. त्यामुळे उपवासाचं पूर्ण फळ मिळत नाही. म्हणून मन शांत ठेवणं खूप गरजेचं आहे. कमला एकादशी आणि अधिक मास याचा हा योग खूप विशेष मानला जातो. म्हणून हा दिवस वाया जाऊ
देऊ नका. काही लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, पूजा जमत नाही, नियम पाळता येत नाही. पण देवाला मोठेपणा नको असतो, श्रद्धा हवी असते. मनापासून घेतलेलं एक नाव सुद्धा खूप मोठं असतं. बुधवारी गाईला खाऊ घालायचा हा उपाय करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही इच्छा मनात ठेवताना दुसऱ्याचं वाईट कधीही मागू नका. फक्त आपल्या घराचा सुख, शांतता, आरोग्य आणि प्रगती यासाठी प्रार्थना करा, कारण आपल्या चांगल्या भावनेने केलेली प्रार्थना नेहमी शुभ फळ देते. त्यांच्या घरात सध्या पैशाची अडचण आहे. काही लोक कर्जामुळे त्रासलेले आहेत. काही लोकांच्या हातात पैसा टिकत नाही. काहींची कामं वारंवार अडकतात. अशा वेळी माणूस खूप निराश होतो. पण अशा पवित्र काळात केलेलं नामस्मरण, सेवा मनाला शक्ती देते, जीवनात आशा निर्माण करते. बुधवारी रात्री झोपण्यापूर्वी एक छोटेसं काम आवर्जून करा. देवासमोर बसून 2 मिनिटे शांतपणे श्री विष्णवे नमः, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा. त्यात झालेल्या चुकांसाठी मनापासून क्षमा मागा. यामुळे मन हलकं वाटतं. घरातही शांतता टिकून राहते. ही माहिती तुम्हाला कुठेही सहज मिळणार नाही, कारण अनेक वेळा अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. श्रद्धेने हा उपाय नक्की करा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.